लक्षतीर्थ वसाहतीमधील अनधिकृत मस्जिद आणि मदरशाचं बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेची यंत्रणा आज सकाळी JCBसह दाखल झाली होती. मात्र 2 फेब्रुवारीला या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असतानाही केवळ राजकीय दबावातून मस्जिद पाडण्याची कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप करत आक्रमक झालेल्या स्थानिक मुस्लिम समाजानं कारवाईला विरोध केला. लक्षतीर्थ वसाहतीमधील मशिदीवर कारवाई होणार असल्याची माहिती वेगानं सर्वत्र पसरली. त्यानंतर शहरातील मुस्लिम समाजानं महापालिकेकडे धाव घेत प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केलं. महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा आहे. कोल्हापुरातील सर्वच समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहत असताना केवळ जातीय द्वेषातून आणि राजकीय दबावातून ही कारवाई होत असून एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करत महापालिका प्रशासन कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा हातात घेऊन संविधानिक पद्धतीनं आम्हाला न्याय द्या अशा भावना व्यक्त केल्या. जिल्ह्यात 3000हून अधिक सर्व समाजातील लोकांची अनधिकृत प्रार्थना स्थळं आहेत. या सर्वांवरच प्रशासन कारवाई करणार काय असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी शाहू, फुले, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. या कारवाईबाबत दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असल्यानं हे ठिय्या आंदोलन मागं घेण्याची विनंती पोलिसांनी केली. पण जोपर्यंत कारवाई रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यानं परिस्थिती अधिकच चिघळली होती. मात्र मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी अजरेकर, सामाजिक कार्यकर्ते रियाज सुभेदार आदींनी संतप्त झालेल्या आंदोलकांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं.